घुंगराळा येथील खंडोबा यात्रेची तयारी पूर्ण। दिनांक डिसेंबर 27 रोजी कुस्ती स्पर्धा तर .28 रोजी कृषी व पशु प्रदर्शन होणार असल्याची वसंत सुगावे पाटील यांनी दिली माहिती। नांदेड घुंगराळा भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या जेजुरी प्रतिरूप असलेल्या घुंगराळा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही माळसाकांत खंडोबा देवाची यात्रा भरणार असून या यात्रेत कुस्ती स्पर्धा, कृषी व पशु प्रदर्शन या कार्यक्रमासोबत इतरही कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरे होणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा गावचे उपसरपंच वसंत सुगावे पाटील यांनी दिली आहे। 26 रोजी कुंटूर येथून खंडोबा देवाच्या पालखीचे दुपारी घुंगराळा येथे आगमन होईल। त्यानंतर सायंकाळी खंडोबा मंदिरावर गावकऱ्यांच्या वतीने सामूहिक आंबील जेवणाचा कार्यक्रम होईल। त्यानंतर दिनांक 27 रोजी घुंगराळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर दुपारी रात्रीचा 1 कुस्ती स्पर्धा सुरू होतील। सदर कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास जिल्ह्यातील विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत। तसेच दिनांक .28 रोजी सकाळी 10:30 भव्य कृषी व पशु प्रदर्शन हा कार्यक्रम होईल। या कार्यक्रमास पंचक्रोशीतील शेतकरी, पशुपालक, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत। यासह यात्रेत विविध खाद्यपदार्थांचे दुकाने, खेळणीचे दुकाने, भांड्याचे दुकाने, कापड दुकाने आदी वस्तूंचे छोटी मोठी दुकाने मोठ्या प्रमाणावर लावण्यात येतात। सदर यात्रेचे नियोजन ग्रामपंचायत, सेवा सहकारी सोसायटी, खंडोबा मंदिर ट्रस्ट, यात्रा समिती यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संस्थाचे पदाधिकारी, कर्मचारी करत आहेत। यात्रेकरिता ग्रामपंचायत कार्यालय, घुंगराळा यांच्यातर्फे गावात साफसफाई, दिवाबत्ती, पाणी व्यवस्थापन आदी कामे ग्रामपंचायतकडून केली जात आहेत। सदर यात्रा ही गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून केली जात असून माळेगाव नंतर जिल्ह्यातील क्रमांक 2 ची यात्रा म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते। या यात्रेत जिल्ह्यातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने येऊन यात्रेचा आनंद घ्यावा असे आवाहन यात्रा समितीमार्फत केले आहे।